आंतरवाली जरांगे म्या भोंगळा करू करू आणलेला आहे. आणि ह्यो कधी आणला तुम्हाला सांगतो 2007 ला 8 ला त्याच्या आधी अर्ध्या क्वार्टरवर त्याला मी वाडे बांधायला लावलेले आहेत, मोळ्या वाढायला लावलेले होत नव्हतं. बळत लग्न केलेलं आहे ह्या बोटुळे मामांनी. त्याला तुम्हाला सांगतो मणिमंगळसूत्र उधार घेऊन दिलेलं आहे. फक्त तो नवरदेव त्यो आहे, नाही तर मणिमंगळसूत्र पण आपल्या लोकांचं आहे. 16 तारखेला कुठेतरी बसायचं म्हणतो पुन्हा आंतरवालीला. अरे तू आंतरवालीला येऊन तर बघ म्हणा. आता या तुळेच लोक तुला हाणणार आहेत. आता मित्रांनो, आपल्या देशात प्रसिद्धी मिळवायचं असेल तर एका मोठ्या नेत्यावर टीका करणं हे आपल्या देशामध्ये आतापर्यंत हे चालत आलेलं आहे. आता एक मोठा खुलासा अहिल्यानगरमध्ये बटुळे महाराज यांनी केला आहे. हा बटुळे महाराज नेमकं कोण आहे अजून काही माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये एक नाव सध्या चर्चेमध्ये राहतं आणि ते नाव खूप मोठी हस्ती आहे, म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते का हा एक मोठा प्रश्न पडतो. अहिल्यानगर मध्ये एका कार्यक्रमात बटुळे महाराज म्हणाले की जरांगे माझ्या सांगण्यावरून क्वार्टर प्यायचे, त्याचं लग्नही आम्ही लावलं, मंगळसूत्र आमचं आहे आणि जरांगे हा ऊसाच्या मुळ्या उचलायचा, त्याला अर्धी क्वार्टर दिली की तो सर्व कामे करायचा, त्याला आम्ही भोंगळं करकर हाणलं, असं बटुळे बाबा नावाचा व्यक्ती हा अहिल्यानगरमध्ये बरळत होता. नेमकं याच्या मागे आता खरोखरच सत्य आहे की असत्य हे त्यांनाच ठाऊक. परंतु जरांगे पाटलांवरती टीका केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक मोठे होणार आहोत ह्यात काय वावगं ठरणार नाही. परंतु जरांगे पाटील हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर देशभरामध्ये चर्चेमध्ये राहतो. मग या नेत्यावर बोलल्यानंतर आपण ही आपली लायकी ही जरांगेप्रमाणेच होईल. परंतु आता हा विषय इथपर्यंत थांबणार नाही, कारण हा बटुळे महाराज कुठेतरी गेवरायला राहणारा तो थेट अहिल्यानगरमध्ये कोणी बोलवला आणि याला कशासाठी बोलवलं जातं? फक्त तेढ निर्माण करण्यासाठी बोलवलं जातं का हा मोठा प्रश्न पडला आहे. बटुळे बाबा यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये बोलल्यानंतर आता थेट प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. हे बटुळे बाबा खरं बोलत आहेत की खोटं? खरोखरच जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे त्यांच्यासोबत कामे केली का? त्यांनी खरोखरच अर्धी क्वार्टर पेली का? ते खरोखरच ऊसाच्या मुळ्या यांच्या सांगण्यावरून उठलत होते का हा मोठा प्रश्न पडला आहे. तर मंडळी, तुम्हाला पहिल्यासारखं म्हटल्यासारखंच या देशामध्ये प्रसिद्धी मिळवायची असेल तर खालच्या भाषेमध्ये आजकाल बोलावंच लागतं, मग ते सत्य असो किंवा असत्य हे काय वावगं नसतं. तर मंडळी, तुमचं प्रश्न ओपिनियन काय आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर आम्हाला कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमचं ओपिनियन प्रश्न काय आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा.